नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता खूपच मोठ्या मोठ्याने रडत असते आणि रडत रडतच सगळ्यांना आवाज देऊन बोलवून घेते. कल्पनाला हे असं रडताना पाहताच सगळेच आता खूप घाबरून गेलेले असतात. कल्पनाला सावरतात आणि तिला विचारत असतात की काय झालं. प्रतापसुद्धा आता कल्पनाला विचारत असतो की अगं कल्पना काय झालंय. आणि सायलीसुद्धा काळजीपोटी म्हणत असते, आई तुमचा असा चेहरा बघून मला खूप काळजी वाटतीये. कल्पना आता रडतच म्हणू लागते की अहो पूर्ण आजी, आत्ताच मला फोन आला होता, माझ्या दादाचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायलीला सुद्धा समजतं की बँगलोरचे मामा. इकडे आता अर्जुन आणि प्रताप दोघेही खूप घाबरून गेलेले असतात. कल्पना आता म्हणू लागते की त्यांची गाडी क्रॅक झाली आणि आता त्याच्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ते म्हणतात की खूप सिरियस आहे. मग त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी म्हणत असते, म्हणजे तुला बँगलोरला आता लगेच निघावं लागेल. प्रताप आता म्हणू लागतो, बरं ठीक आहे कल्पना, आपण दोघं जाऊयात, दादाला बरं वाटलं की परत येऊ. याच्यावरती आता कल्पना म्हणत असते, नाही नको, तुम्ही नका येऊ, पण मात्र मला आत्ता लगेच निघावं लागेल. अर्जुन लगेच आता कल्पनाला फ्लाईट बुक करून देतो. त्याच्यानंतर सायली आता कल्पनाला धीर देत म्हणत असते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त मामांची आणि स्वतःची काळजी घ्या. पूर्णाची आता कल्पनाला धीर देत म्हणते, तू काय होतंय काय नाही होते ना ते आम्हाला कळवत राहा आणि देवी आईवरती विश्वास ठेव, धीर सोडू नकोस, ती काहीही होऊ देणार नाही. आता इकडे अर्जुन फ्लाईटचं सुद्धा बुकिंग करतो. अर्जुन आता पटकन गाडी काढतो. त्याच्यानंतर कल्पना आता सायलीला म्हणत असते की सायली इथे तू आहेस ना, म्हणून मला इथली कसलीच काळजी राहणार नाहीये. सायली सुद्धा म्हणू लागते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मामांना पूर्णपणे बरं वाटेपर्यंत तिथेच थांबा. त्यांना उशीर होत असतो, त्याच्यामुळे प्रताप आता कल्पनाला एअरपोर्टवरती सोडायला जाणार असतो. कल्पना आणि प्रताप दोघेही तिकडून निघून जातात. इकडे आता प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये असते आणि आता प्रिया स्वतःशीच म्हणते, मला मस्त चान्स मिळालाय, मला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता आत्ताच्या आत्ता शोधायला हवी. प्रिया दरवाजा बंद करून घेते आणि इकडे तिकडे फाईल शोधू लागते. प्रिया तिथे असणाऱ्या फाईल्स सगळ्या बघत असते आणि त्याच्यामधली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असते. पण मात्र प्रियाला काही ती फाईल सापडत नाही. त्याच्यामुळे आता प्रिया स्वतःशीच म्हणत असते, नेमके यांनी फाईल कुठे ठेवली असेल, सहज हाती लागेल अशा ठिकाणी तर ठेवलीच नसणार आहे. मला या रूमचा कोपरा न कोपरा चेक करायला हवा. आणि प्रिया आता त्यांच्या कपाटामध्ये सुद्धा शोधत असते, पण मात्र प्रियाला काही ती फाईलच सापडायला तयार नसते. फाईल शोधत असताना प्रियाला तेवढ्यात तिथे टेबलवरती सायलीचा फोन दिसतो. प्रिया आता स्वतःशीच म्हणते, थोडा खोटेपणा करून मला यांचं सत्य उघड करावंच लागेल. आणि प्रियाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. प्रिया सायलीचा फोन घेते आणि आता अर्जुनला मेसेज करून सांगते, खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण मात्र मला सांगण्यासाठी खूप भीती वाटते, तुम्ही माझं ऐकून घ्याल ना. आता ना संध्याकाळी मला हायवेजवळच्या गार्डनमध्ये भेटा. आणि प्रिया तो मेसेज अर्जुनला सेंड करून टाकते. प्रिया आता सायलीच्या मोबाईलमधून सुद्धा तो मेसेज डिलीट करून टाकते. प्रिया आता म्हणते, या मेसेजमुळे सिद्ध होईल की तुमचं काही एकमेकांवरती प्रेमबिम नाहीये. आता मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवल्याशिवाय सिद्ध करेल की तुम्ही खोटं बोलताय. आणि मग सायली, तुझा या घरातला मुक्काम कायमचा संपेल. प्रिया आता सायलीचा फोन तिथे ठेवून देते आणि लगेच इकडे खाली निघून जाते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे पूर्णाजी व सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात आणि पूर्णाजीच्या बाजूला सायली, अर्जुन, विमल हे तिघे असतात. मग त्याच्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की मला कल्पनाची खूपच काळजी वाटते, म्हणजे तशी ती खंबीर आहे, पण मात्र तिच्या सख्ख्या भावाला काहीतरी होईल या भीतीनेच तिचा जीव वरखाली होतोय. विमल आता म्हणू लागते की पूर्णाजी तुम्ही खरं बोलताय, म्हणजे जेव्हा त्या निघाल्या ना तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी काही थांबलं नव्हतं, त्या ना खूप काळजीत होत्या. मग त्याच्यानंतर पूर्णाजी म्हणू लागते की अर्जुनचा जो मोहन मामा आहे ना, तो किती उत्साही आणि किती हसरा आहे. पूर्णाजी सुद्धा देवी आईला प्रार्थना करत म्हणत असते, त्याला काही होऊ देऊ नको, जे काही व्हायचं असेल ना ते माझं होऊ दे. पूर्णाजीचं असं अभद्र बोलणं पाहता सगळे त्याचा पूर्णाजीला शांत करतात. सायली आता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी असं काहीही अभद्र नका बोलू. तेवढ्यात आता लगेच तिथे प्रिया येते. आता इकडे पूर्णाजी म्हणू लागते, अगं अभद्र नाहीये ग हे, माझा ना सगळा आनंद बघून झालाय, पण मात्र मोहनचं वय अजून लहान आहे. अर्जुन आता पूर्णाजीला धीर देत म्हणतो, हे बघ पूर्णाजी, मोहन मामाला काहीही होणार नाहीये आणि तुला सुद्धा काहीही होणार नाहीये, त्याच्यामुळे तू शांत हो. इकडे आता प्रिया लगेच भोळा चेहरा करत पूर्णाजीला म्हणू लागते, पूर्णाजी अजून तुला खूप जगायचंय, अर्जुन सायलीचा संसार फुलताना बघायचाय, तुला तुझं पतवंड मांडीवरती खेळवायचंय. मग प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता अर्जुन आणि सायली दोघी आता तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. त्याच्यानंतर प्रियाच्या बोलण्यावरती कोणीही काहीच लक्ष देत नाही. पूर्णाजी आता सायलीला म्हणते की बाळा माझ्यासाठी कॉफी कर आणि सायली आता लगेच पूर्णाजीसाठी कॉफी करायला निघून जाते.
पूर्णाजी तिच्या रूममध्ये निघून जायला लागते. तर प्रिया लगेच पूर्णाजीला थांबत म्हणते की पूर्णाजी, मी येऊ का गं तुझ्यासोबत? पण पूर्णाजी प्रियाकडे खूपच रागारागाने बघते. तिला एकही शब्द काहीच बोलत नाही आणि पूर्णाजी तिच्या रूममध्ये निघून जाते. सगळेच तिकडनं आता त्याच्या त्याच्या कामाला लागतात. इकडे प्रिया आता सोफ्यावरती बसते आणि आता इकडे सायली किचनमध्ये आल्यानंतर स्वतःशीच म्हणत असते, मगाशी हे माझ्याबद्दल किती भरभरून बोलत होते. मी निघाल्यानंतर एवढा वाईट का वाटेल हे त्यांनी सांगितलंच असतं. पण मात्र नेमकी तेव्हा प्रिया आली. ती आली नसती तर हे काय म्हणाले असते, जाऊ नकोस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि हा विचार करता सुद्धा सायलीला खूप छान वाटत असतं. सायली आता स्वतःशीच म्हणत असते, हा विचार करताना सुद्धा माझ्या काळजीचा ठोका चुकतोय. इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये तर वेगळंच काहीतरी सुरू असतं. प्रिया आता स्वतःशीच म्हणत असते, अर्जुन सायली एकमेकांवरती प्रेम असल्याचं फक्त नाटक करताय. हे मला सिद्ध करण्यासाठी मला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडायला हवी होती. ते मला सापडत नाहीये. पण मात्र मी अर्जुनच्या तोंडूनच वदवून घेईल की त्याचं काही सायलीवरती प्रेम वगैरे नाहीये. मी सायलीच्या फोनवरून पाठवलेला तो मेसेज माझं काम नक्कीच करून देईल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊंच्या गोळ्या संपलेल्या असतात आणि तेवढ्यात तिथे सायली येते. तर मधुभाऊ सायलीला काहीही न सांगता गोळ्या संपल्या ते असं काहीही न म्हणता आणि त्यांची ती बॅग तिथे लपवून ठेवतात. सायली आता मधुभाऊंसाठी चहा घेऊन आलेली असते. सायलीने मधुभाऊंना पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे सायली विचारते की मधुभाऊ बॅगमध्ये काय शोधत होतात? मधुभाऊ म्हणतात की अगं काहीही नाही. इकडे सायली आता मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ तुम्हाला जर काही लागलं तर मला सांगाल ना? मधुभाऊ म्हणत असतात की अगं या म्हाताऱ्याला नेमकं काय लागणार आहे? सायलीला समजलेलं असतं की मधुभाऊंने बॅगमध्ये काहीतरी लपवलं. त्याच्यामुळे सायली विचारते की मधुभाऊ बॅगमध्ये काय लपवलं? पर मात्र मधुभाऊ म्हणत असतात की अगं काहीही नाही लपवलं. अगं मी आत्ता बॅग नीट लावली आहे, त्याच्यामुळे उगाच उचक-पाचक करू नकोस. सायली आता म्हणू लागते, म्हणजे मी बॅगचा विषय काढला आणि तुम्ही मला बॅग उचकण्यापासून टाळाटाळ करताय. म्हणजे बॅगमध्ये नक्कीच काहीतरी आहे. सायली आता मधुभाऊंची बॅग घेते आणि इकडे तिकडे बॅगेमध्ये उचापात्या करू लागते. तर मधुभाऊ सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं बॅगेमध्ये काहीही नाहीये, मी व्यवस्थित बॅग लावली आहे. सायलीचा शेवटी हात तिथे जातोच. सायली आता त्या गोळ्या पाहते तर त्याच्यामध्ये एकही गोळी शिल्लक नसते. मधुभाऊ सायलीला काहीच बोलत नाही. मग त्याच्यानंतर सायली शांतपणे मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुमची औषधं संपलीत हे तुम्ही मला सांगत नव्हतात ना? मधुभाऊंचं म्हणणं असतं की आता त्या औषधांची गरज नाहीये. पण मात्र सायली म्हणत असते की मधुभाऊ गरज आहे. तुमच्या औषधांच्या बाबतीमध्ये मी कुठलीही हायगाई खपवून घेणार नाही. औषधांचा एकही डोस चुकवायचा नाही हे ठरलंय ना आपलं. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि औषधं घेऊन येते. सायली काय मधुभाऊंचं काय ऐकायलाच तयार नसते. तर मधुभाऊ म्हणत असतात, तू वकिलाची बायको आहे, बोलण्यामध्ये कशी काय हरशील? अगं सायली नको जाऊ, दिवे लागण्याची वेळ झाली आहे. याच्यावरती आता सायली म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही जर मला आधी सांगितलं असतंच ना तर या टायमिंगला मला जाण्याची वेळच नसती आली. मी याच्या आधी घेऊन आले असते. त्याच्यामुळे मी पटकन जाऊन येते. पटकन आरामात बसून चहा प्या आणि कप ठेवायला जाऊ नका. लेकीचं घर आहे ना, त्याच्यामुळे ऐटीत राहा. इकडे बाहेर प्रिया हॉलमध्ये बसलेली असते. तर प्रिया शेजारी आता कॉफी देण्यासाठी विमलताई येते. सायली आता बाहेर जाण्यासाठी येते आणि विमलताईला म्हणते, तुम्ही पूर्णाजीला कॉफी द्या, मी आता बाहेर जाऊन आले. आणि सायली तिकडनं निघून जाते. सायली अशी स्वतःहूनच बाहेर गेली आहे हे पाहता प्रिया आता स्वतःशीच म्हणते, आता हिला मला स्वतःहून काहीतरी खोटं कारण देऊन बाहेर काढण्याचे कष्टच वाचले. ही तर स्वतःहूनच बाहेर गेली आहे. आता फक्त मेसेज वाचून अर्जुन वेळेत बाहेर पडला पाहिजे. प्रिया आता इकडे अर्जुनला पाहण्यासाठी येते. अर्जुन कामामध्ये बिझी असतो आणि आता प्रिया म्हणत असते, आता मी पाठवलेला हा मेसेज मी स्वतःच वाचून दाखवायचा आहे का? हा कामाच्या भरामध्ये फोन बघायला विसरला तर सगळंच फ्लॉप होऊन जाईल. अर्जुनला आता इम्पॉर्टंट कॉल करायचा असतो. त्याच्यामुळे अर्जुन त्याचा फोन हातामध्ये घेतो. हे पाहता प्रिया तर आता खूपच खुश होते. पण मात्र अर्जुनचा फोन हा स्विच ऑफ झालेला असतो. अर्जुन आता मोबाईल चार्जिंगला लावून देतो आणि परत कामासाठी बसतो. प्रिया आता स्वतःशीच म्हणू लागते, अर्जुनने तर मेसेज बघितला सुद्धा नाहीये. सायली येण्याआधी आणि याने मेसेज वाचला तर बरं, नाहीतर सगळंच फ्लॉप होऊन जाईल. मला जर असं इथे कोणी बघितलं तर आणखीनच ड्रामा होईल. मला असं अर्जुन तुझ्या खोलीबाहेर नाही थांबता येणार. त्याच्यामुळे तू प्लीज मेसेज वाच. आणि प्रिया आता तिकडनं निघून जाते. अर्जुन आता त्याच्या फोनकडे लक्ष जातं. अर्जुन फोनचा स्विच ऑफ उघडतो आणि त्याच्यावरती सायलीचा काहीतरी मेसेज आलेला असतो आणि अर्जुन तो मेसेज वाचतो. आणि मेसेज वाचल्यानंतर अर्जुनला सुद्धा खूप छान वाटतं. कारण त्याला असं वाटतं की सायलीनेच तो मेसेज सेंड केला. अर्जुनला तर विश्वासच बसत नसतो की मिसेस सायलीने मला असा मेसेज केलाय म्हणून. सायलीने अर्जुनला भेटायला बोलवलेलं असतं. त्याच्यामुळे अर्जुन आता खूपच खुश होतो, तयार होतो आणि आता इकडे खाली हॉलमध्ये येतो. प्रिया आता तिथे टेबलवरती बसलेलीच असते. अर्जुन विमलला विचारतो की सायली कुठे आहे? याच्यावरती विमलकडनं समजतं की ते आत्ताच बाहेर गेल्या आहेत. अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो की म्हणजे मिसेस सायली नक्कीच गार्डनमध्ये गेल्या असतील.
मला आता वेळेवरती पोहोचायला हवं. आमच्या पहिल्याच रोमॅन्टिक डेटला मी त्यांना असं वाट बघायला नाही लावू शकत. आणि मग काळ्या मांजरीसारखी प्रिया लगेच मध्ये आडवी येत अर्जुनला म्हणते, "अर्जुन, कुठल्या तरी केकच्या कामासाठी निघालायस का तू बाहेर?" अर्जुन काय प्रियाला काहीच उत्तर देत नाही आणि लगेच तिकडनं निघून जातो. अर्जुन आता इकडे गार्डनमध्ये पोहोचतो आणि अर्जुन इकडे-तिकडे सायलीला शोधत असतो. तो खूपच खुश असतो. अर्जुन आता स्वतःशीच म्हणत असतो, "त्या तर माझ्या आधीच घरातून निघाल्या होत्या, पण त्या तर इथे दिसत नाहीये. म्हणजे काहीतरी दुसरं काहीतरी काम संपवून इथे येणार असतील." टाईम मॅनेजमेंट शिकावं तर त्यांच्याकडनं. अर्जुन आता तिथे बाजूला जाऊन एकटाच बसतो. आता अर्जुनच्या मागे मागे प्रिया सुद्धा आलेली असते आणि प्रिया आता अर्जुनला तिथे बसलेलं पाहते. अर्जुन आता सॅलीची वाट बघत असतो आणि प्रिया अर्जुनकडे बघत असते. अर्जुनच्या मोबाईलला आधीच चार्जिंग नसते. अर्जुनच्या मोबाईलवरती फक्त 3% बॅटरी असते. अर्जुन आता म्हणू लागतो, "जर माझा फोन स्विच ऑफ झाला, तुम्ही आलात आणि मी तुम्हाला नाही दिसलो तर? आता तुम्ही मला कॉल कसं काय कराल?" आणि अर्जुन सायलीची एका देवासारखी वाट बघत असतो. इकडे आता अर्जुनचा जर वेगळाच प्लॅन सुरू असतो. अर्जुन म्हणत असतो, "आज एकतर मी मिसेस सायलीना प्रपोज करेल, नाहीतर मिसेस सायली मला करतील." तिथे आजूबाजूला अजूनसुद्धा कपल्स असतात. इथे आता अर्जुनला तेवढ्यात एक फूल घेताना दिसतो आणि अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो, "मी त्यांना प्रपोज करणार आहे आणि मी त्यांच्यासाठी एक साधं गिफ्टसुद्धा नाही घेतलं." अर्जुन त्या फुलवाल्याला त्याच्याजवळ बोलवून घेतो आणि त्याला एक फूल मागत असतो. तो फुलवाला म्हणत असतो, "अहो, आमच्या होणाऱ्या बहिणीला ना 1 डझनभर फूल द्या. एक फूल काय देताय?" याच्यावरती आता अर्जुन म्हणतो, "अहो, होणारी नाही, झालेली आहे." त्या माणसाला काहीच समजत नाही. अर्जुन आता त्याच्याकडनं 1 डझनभर फूल घेतो. इकड्या प्रिया ते सगळं पाहतच असते. प्रियाला तर प्रश्न पडतो, की अर्जुन त्या फुलवाल्याशी काय बोलतो एवढा? बहुतेक ना गरिबाला काहीतरी पैसे मिळावे म्हणून तेवढे सगळे फुलं घेतले असतील. मूर्खच आहे हा. म्हणजे प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळंच. इकडे आता अर्जुन खूप खुश असतो आणि स्वतःशीच म्हणतो, की मिसेस सायली, आज आपल्या दोघांना सुद्धा एकमेकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ना हे कळेल. पण त्यासाठी तुम्ही इथे लवकर या ना. आणि अर्जुन फक्त सायलीची वाटच बघत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनच्या हातामध्ये बुके असतो आणि अर्जुन आता इकडे म्हणत असतो, "मिसेस सायली, मला तुम्हाला माझ्या मनातलं सांगायचं आहे." इकडे आता प्रियाला वाटत असतं, की माझी खात्री आहे की तुझं सायलीवरती प्रेम नाहीये. आणि अर्जुन सायलीला इकडे डोळे झाकून आय लव्ह यू बोलतो. ते पाहता प्रिया लगेच म्हणते, "म्हणजे आता अर्जुनचं सायलीवरती खरं प्रेम आहे." अर्जुन, आता तुझं हेच खरं प्रेम तुझ्या खोट्या कॉन्टॅक्टसारखं मी खरं ठरवेल. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.